नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, राज्यात 8 दिवसात जाहिरात येणार सर्वात महत्त्वाची आणि मोठी मेगा भरती असणार आहे। मित्रांनो जाहिरात ही 8 दिवसामध्येच ही प्रसिद्ध होणार आहे, कारण की मित्रांनो सर्वात महत्त्वाची ही गव्हर्नमेंट जॉब असणार आहे। सरळ सेवा पद्धतीने या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहेत। त्याविषयीची महत्त्वाची माहिती महाराष्ट्राचे जे मंत्री आहेत, गृहमंत्री, त्यांच्याकडून झालेली आहे। त्याच्याविषयीची सर्वात महत्त्वाचा अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला कुठल्या पदासाठी आणि कुठली जाहिरात येणार आहे ती समजणार आहे। त्यासाठी आपल्याला ॲप्लिकेशन करावे लागणार आहेत की पहिलीच जी मेगा भरती आहे त्याच्यामध्ये आपण ॲप्लिकेशन केलेलं आहे, त्यातच आपले ॲप्लिकेशन मोडले जातील की नवीन ॲप्लिकेशन करावे लागणार, त्याविषयीची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे। चला तर मग बघूयात कशा पद्धतीची जाहिरात येणार आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता राज्यात 12,000 जागांसाठी पोलीस भरतीची जी जाहिरात जी येणार आहे ती या ठिकाणी दिलेली आहे। 12,000 पदांसाठी जागासाठी पोलीस भरतीची जाहिरात 8 दिवसात जाहिरात काढणार असं अनिल देशमुख यांनी म्हटलेलं आहे। तर सविस्तर न्यूज आपण या ठिकाणी पाहणार आहोत। बघा, राज्यात येत्या 8 दिवसात पोलीस भरतीची जाहिरात काढण्यात येणार असून 12,538 जागा भरणार असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या घंटानाद आंदोलन करण्यात आले होते। यावेळी शिष्टमंडळाशी चर्चेदरम्यान त्यांनी हे आश्वासन दिले। या भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात 5,297 जागा भरण्यात येणार असून बघा, पहिला टप्पा पूर्ण झाला की लगेच दुसऱ्या टप्प्याला सुरुवात होणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। तर याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की बघा, या ठिकाणी ओबीसी महासंघाचे घंटानाद आंदोलन सुरू होतं। 3 ते 4 वर्षापासून वेगवेगळ्या कारणामुळे पोलीस भरती प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती। यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले। हे आंदोलन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायडे यांच्या नेतृत्वात करण्यात आले। त्यावेळी अनिल देशमुख यांनी असं म्हटलेलं आहे की 8 दिवसामध्ये येणाऱ्या 8 दिवसामध्ये 12,538 पदं जी भरली जाणार आहेत त्याच्यामधला पहिला टप्पा ते पूर्ण करणार आहेत। 5,297 म्हणजे जवळजवळ 5,300 पदांसाठी पहिली जाहिरात त्यांच्याकडून काढण्यात येणार आहे। ही जी जाहिरात असणार आहे पोलीस अंमलदार या पदासाठी असणार आहे, ज्याच्यामध्ये सरळ सेवेने ही पदं भरली जाणार आहेत। आणि मित्रांनो, ही जी भरती असणार ती 2019 मध्ये आपण जे फॉर्म भरले होते, मेगा भरती बीजेपीच्या काळामध्ये काढली होती 72,000 पदांसाठी, ज्याच्यामध्ये पोलीस भरतीचा समावेश होता। ज्याच्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा लेखी परीक्षा देणं गरजेचं असणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ग्राउंड देणं गरजेचं असणार आहे। त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे सर्व होईल आणि आपण पोलीस हवालदार, पोलीस अंमलदार या पदासाठी पात्र असणार आहात। तर ही जी भरती असणार आहे जवळजवळ 5,300 एवढी पदं पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रामध्ये पोलीस अंमलदार, पोलीस शिपाई या पदासाठी भरली जाणार आहे। 2019 मध्ये आपण महापरीक्षा पोर्टलवरती याचे अर्ज केले होते। तर 12,538 ही खूप कमी पदं आहेत, तरी पण आपण याला मेगा भरती म्हणू शकतो, कारण की 12,038 पदं ही 3 टप्प्यामध्ये भरली जाणार आहेत। पहिला टप्पा असणार आहे 5,300 एवढ्या पदांचा। तर हे आंदोलन ज्यावेळेस होतं त्यावेळेस गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे आश्वासन दिलेले आहे आपल्याला। तर याच्यामध्ये बघा, गृहमंत्री अनिल देशमुख हे जिल्हाधिकारी कार्यालयात येणार असल्याची माहिती आंदोलकांना मिळाली। त्या माहितीवरून आंदोलक हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचले आणि त्यावेळेस त्यांना हा प्रश्न विचारला गेला पोलीस भरतीविषयीचा। तर त्यांनी मित्रांनो महत्त्वाचं या ठिकाणी आश्वासन आपल्याला दिलेलं आहे। तर 12,538 पदं 2020 पासून त्यांनी या ठिकाणी आपल्याला आश्वासन दिलं होतं की भरली जाणार आहेत, परंतु त्यांनी असं म्हटलं आहे की येणाऱ्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे 8 दिवसामध्ये 5,300 हा जो पहिला टप्पा आहे तो आम्ही पूर्ण करणार आहोत असं त्यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या पोलीस महासंचालकांकडून ही जाहिरात काढली जाणार आहे। प्रत्येक जिल्ह्यानुसार ही पदं असणार आहेत मित्रांनो। तर याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपल्याला हॉल तिकीट जाहीर होणार आहेत। तर एक्झाम डेट जी आहे ती 8 दिवसामध्ये आपल्याला लगेच कळेल, कारण की याच्यामध्ये आपण ओबीसी म्हणजे मराठा आरक्षणाचा देखील जो प्रश्न होता तो मिटलेला आहे। 4 जानेवारीचा जो GR काढलेला होता तो रद्द झालेला आहे आणि मराठा आरक्षणाला देखील प्रश्न मिटल्यामुळे पहिला टप्पा 5,300 पदांचा जो आहे तो पूर्ण होणार आहे। 8 दिवसामध्ये याच्याविषयी जाहिरात येणार आहे। तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अशी माहिती आपल्यासाठी आहे, कारण की पोलीस भरतीमध्ये अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं पोलीस होण्यासाठीचं, ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही, कारण की 8 दिवसामध्ये ही जाहिरात आपल्यासमोर येणार आहे मित्रांनो। कारण की बीजेपी सरकारनंतर महाविकास आघाडी सरकारला जवळजवळ 1 वर्ष पूर्ण होऊन गेले मित्रांनो।
त्यांच्या काळामध्ये अजूनही एकही भरती झालेली नाही. आरोग्य विभाग भरती आणि पोलीस भरती ही दोन महत्त्वाच्या भरत्या मंत्रिमंडळानं कॅबिनेट मंत्रिमंडळानं 50% जागा भरण्यासाठी या ठिकाणी मान्यता दिलेली असून देखील त्यांच्याकडून जवळजवळ 1 वर्षाचा हा ठिकाणी वेळ घेतलेला आहे त्यांनी. तर पहिली जाहिरात ही 8 दिवसामध्ये निघणार आहे मित्रांनो. तर ही जाहिरातीमध्ये त्यांनी असं कन्फर्म केलेलं नाही की 2019 फॉर्म असतील की नवीन फॉर्म देखील आपल्याला भरावे लागतील. तर ते आपल्याला जाहिरात आल्यानंतरच कळेल मित्रांनो. त्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील मित्रांनो. आणि व्हिडिओला लाईक करा तुम्हाला जर हे अपडेट आवडला असेल तर मित्रांनो. थँक्यू.